मंडळी नमस्कार, मी विलास बडे न्यूज 18 लोकमतवर आपल्या सगळ्यांचं स्वागत करतोय। आपल्याला कल्पना आहे 2 सप्टेंबरला राज्य सरकारनं जो GR काढला त्या GRच्या नंतर महाराष्ट्रामध्ये सामाजिक आणि राजकीय मोठी उलथापालथ सुरू आहे। याचे क्रिया प्रतिक्रिया ह्या सगळ्या उमटत असताना एका बाजूला OBC मध्ये अस्वस्थता आहे, दुसऱ्या बाजूला मराठा समाजामध्ये भीती आहे आणि त्यांच्या मनात संभ्रम आहे। अशा सगळ्या परिस्थितीमध्ये एक घटना घडली, ज्या घटनेच्या नंतर पुन्हा राजकारण तापलंय। लातूर जिल्ह्यातल्या एका तरुणानं OBC आरक्षणाच्या भीतीमुळे ते गेलं अशी भीती वाटून आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचललं। भुजबळ तिथे गेले आणि आता या सगळ्या मुद्द्यावरून हा मुद्दा चर्चेत आला की राजकारण जीवावर बेतू लागलेलं आहे का। आणि या सगळ्याबद्दल बोलण्यासाठी आता आपल्यासोबत मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील जोडले गेलेले आहेत। पाटील साहेब, स्वागत आहे तुमचं न्यूज 18 लोकमतमध्ये। तुमच्यापर्यंत ही बातमी आलेली असेल की एका तरुणानं लातूरमध्ये आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचललंय। हा तरुण OBC प्रवर्गातला आहे असं कळतंय। मराठा समाजातल्या सुद्धा अनेक मुलांनी आतापर्यंत आत्महत्या केल्या। तुम्हाला काय वाटतं, या सगळ्याला जबाबदार नेमकं कोण आहे? याला सरकार आणि हे राजकारणी लोक जबाबदार आहेत। OBCचा मुलगा असो, तो मराठ्याचा असो, तो हिंदूचा असो, तो दलित मुस्लिमाचा असो, तो कोणाचाही असो किंवा शेतकऱ्याचा असो, आत्महत्या असती त्याच्यात जात किंवा वर्ग असं बघून चालत नाही। कारण गरिबाचे लेकरं हे लोकांनी असले ह्या राजकारणी लोकांमुळे भडकून दिल्यामुळं विनाकारण बिचारे आत्महत्या करतायत। आणि कुठल्या जातीचा असू दे त्यांनी आत्महत्या करू नये, माझी विनंती त्यांना। कोणी मदत येत नाही, राजकारणी 2-4 दिवस येतात, गप्पा आणतात, तिथे मीडिया जमतो, मीडिया समोर बोलतात, आपले लेकर बाळ उघड्यावर पडतात, कोणी कोणाचं नसतं, ज्याचं त्याला भोगावं लागतं। त्यामुळे कोणी मराठा असो किंवा OBC असो, कोणी आत्महत्या करू नये ही माझी सगळ्यांना विनंती। ठीक आहे, तुम्ही आवाहन करताय आणि सांगताय की राजकीय याला बळी पडू नये कोणी सुद्धा, पण या सगळ्यामध्ये तुम्हाला असं वाटतं का की दोन्ही समाजामध्ये या सगळ्या राजकीय आरक्षणाच्या लढाईच्या नंतर एक प्रकारची अस्वस्थता दाटलेली आहे? अस्वस्थ नाहीये, ते दाखवतायत, छगन भुजबळ दाखवतंय फक्त। अस्वस्थ असण्याचं कारणच नाही ना। काय अस्वस्थताचं काय कारण काय? मराठ्यांच्या नोंदी सापडल्यात, मराठ्यांचे हैदराबादचं गॅझेटियर आहे, सातारा संस्थांचं आहे, हे हक्काचं असून देत नाही, त्याला अस्वस्थता म्हणत नाहीत, तर याला जाळव वृत्ती म्हणते। ते दुसऱ्याच्या जातीच्या गरीबाच्या लेकराला येऊ द्यायचं नाही, खायचं ते आपल्याच जातीनं खायचं सगळं। मग तो अतिक्रमण असो ते बोगस असो, ते आपणच खायचं, दुसऱ्याला नाही खाऊ द्यायचं, ही सवय लागलेली आहे त्याला। आता हे नाटकबाजी त्याची, याच्यावर सुद्धा राजकारण करेल, त्याच्यावर तर राजकारण करू नये। लेकरबाळ असते, ज्याचं त्याचं कुटुंब उघड्यावर पडलं, ज्याला त्याला कळतं लेकरबाळ कसे पोसायचे, किती काबड कष्ट करायचे, लेकर शिकवायचे, कामाला जायचं, हे लय संकट असतं मोठं। बरोबर, पण यात एक गोष्ट सातत्यानं सांगितली जाते। छगन भुजबळ काही वेळापूर्वी बोलले आणि ते म्हणाले की मराठा समाजाला 10% आरक्षण दिलेलं आहे आणि त्याच्याबद्दल एका बाजूला EWSचं आरक्षण आहे, मराठा समाजाला दिलेलं SCBCचं 10% आरक्षण आहे, तरीही OBC मधलंच आरक्षण का हवंय, तो अट्टहास कशासाठी, हा सवाल ते विचारतायत। नाही, ते पागल झालेले, त्याला काही सुचत नाही, काय बोलताय म्हणून कळत नाही, त्याला काय करतो म्हणून कळत नाही। आम्ही तुला म्हणलो का की तो OBCतलं आरक्षण घेतो आणि 50% पुन्हा येतो? तू नव्हतं का 50% येत, इकडच्या नोकऱ्या घेऊन पुन्हा ओपन मध्ये नाही आला का? किती पोरं दाखवायचं तुम्हाला OBCचं आरक्षण घेऊन इकडे आलेले? आता आमचंच लय पोट दुखायला लागलं का? त्यातलं नाही। आणि 10% आरक्षण SCBCचं दिलं आणि आता प्रश्न विचारतोय नेत्याला मराठ्याचं की तुम्हाला 10% SCBCचं आरक्षण पाहिजे का नाही पाहिजे, प्रश्न विचारतो। मराठ्यांच्या नेत्यांनी सरळ उत्तर द्यावं त्याला, SCBCचं 10% आरक्षण आम्हाला पाहिजे, पण OBC आरक्षणात पाहिजे 50%च्या आत, 50%च्या बाहेर नाही। तू घे ना 50%च्या बाहेर, 10% जमत नाही का तुला? दी इकडचं सोडून OBCतलं, तुला घेते म्हणजे आमचं जे टिकणार नाही। आता पोरांचं वाटलं होईल ते आरक्षण गेलं की आम्हाला का? कायदा काय सांगतो, संविधान काय सांगतं, केंद्रीय मागासवर्ग आयोग काय सांगतं, राज्य मागासवर्ग आयोगाचे निकष काय आहेत की जी जात मागास सिद्ध झाली, मराठा समाजाला सुक्रे समितीने मागास सिद्ध केलं, गायकवाड आयोगाने मागास सिद्ध केलं, मग मागास सिद्ध केलेली जात ही 50%च्या आत OBC आरक्षणात घ्यावं लागती। तुम्ही आम्हाला 50%च्या वर का ठेवलं? सरळ उत्तर द्यावं मराठ्यांच्या नेत्याने त्याला। 10% SCBC आरक्षण आम्हाला पाहिजे,
पण 50%च्या आत ओबीसी आरक्षणात पाहिजे. हम्म. वर 50%च्या वर असेल तर ते आम्हाला नको. बर, पण केंद्र सरकारनं घटना दुरुस्ती करून 10% ईडब्ल्यूएसचं आरक्षण दिलेलं आहे आणि त्या 10% आरक्षणापैकी जवळपास 8.5% आरक्षण एकट्या मराठा समाजाला मिळत होतं आणि त्यामुळे ईडब्ल्यूएस आरक्षण का नको अशा प्रकारची मांडणी केली जाते. ईडब्ल्यूएसचं आरक्षण टिकाऊ आहे तरी सुद्धा मराठा समाज का नाकारतोय अशा प्रकारचा प्रश्न विचारला जातोय. आम्ही का नाकारलं? रद्द सरकारनं केलं, आम्ही केलं का? हम्म. आम्ही कदा नाकारलं ईडब्ल्यूएसचं? सरकारनं एसीबीसी दिलं आणि ईडब्ल्यूएस रद्द केलं. एसीबीसी आम्ही मागितलंच नाही आणि आम्हाला जर ते द्यायचं तर 50%च्या आत द्या, काय हरकत नाही. ईडब्ल्यूएस किती दिवस आरक्षण लबाडली? नाकारल्यामुळे मराठा समाजाचं नुकसान झालं, नाकारल्यामुळे ईडब्ल्यूएस मधून बाहेर पडल्यामुळे मराठा समाजाचं नुकसान झालं असं वाटतं तुम्हाला? नाही, त्याच्याशी मला नाही देणं घेणं. वाटलं झालंय का नाही झालं, कोणतं चांगलं झालं इथून मागं. आमचं ओबीसी आरक्षणात हक्काचं आरक्षण, आम्हाला ओबीसीतलं आरक्षण पाहिजे, यावर आम्ही ठाम. बाकीचं काय कोणाच्या घरानं ऐकून घ्यायची आम्हाला गरज नाही आणि आमच्या मराठा समाजात काय कोणी मालक नाही. आमच्या लेकरा बाळांचं आयुष्याचं चंद्रसूर्य आहे तोपर्यंत टेन्शन नाही, उडायचा धाक नाही ना, काय नाही. हे कधीच जाईल, हे ईडब्ल्यूएस असं किंवा एसीबीसी असं, काय गॅरंटी आहे 50%च्या वरचं? आलं सरकारच्या मनात टाईट होते नाही तर काढून फेकून देते. काय करणार कोण त्यांचं? एकदा काढून टाकल्यावर कोण काय नाही करू शकत. कोर्टाचं कारण सांगते ते, कोर्टात याचिका गेली 3 कोर्टाने काढून टाकलं ना, आम्ही काय करावं त्याला, असलं बोलतात ते. कोर्टाच्या पुढे कोण बोलन आता? पण घटना दुरुस्तीच्या नंतर ते दिलेलं आरक्षण आहे, त्यामुळे ईडब्ल्यूएसचं आरक्षण सुप्रीम कोर्टानं सुद्धा ते मान्य केलेलं आहे. मग ईडब्ल्यूएसचं जे आरक्षण ज्याचा लाभ मराठा समाजाला होत होता, आज त्या काल ज्या परीक्षा झाल्या, एमपीएससीच्या परीक्षा झाल्या, ईडब्ल्यूएसचं मेरिट हे थेट एसटी इतक्या म्हणजे शेड्यूल्ड ट्राईब इतकी कट ऑफ त्याचा आहे, त्यामुळे मराठा समाजाचं नुकसान झालं ईडब्ल्यूएस मधून बाहेर पडून, अशा प्रकारची मांडणी केली जाते. तुम्हाला मान्य आहे काय? ते मान्य. आता सरकार काय चाणक्य बुद्धी चालवीन, काय गैरसमज पसरेन त्याचं त्याला यार, पण तो रद्द सरकारने केलं. ईडब्ल्यूएस सरकारनं रद्द केलं, त्याला एसीबीसी द्यायचं सांगितलं कोणी? जे टिकणारच नाही हे आरक्षण तुम्हाला कोणी द्यायचं सांगितलं मराठ्याला? त्यामुळे तुमचीच चाल आहे ती. त्याच्यामुळे इथं काय ईडब्ल्यूएस मध्ये आमच्या ओबीसी मधून काय थोडे गेले का? भरपूर पोरं गेले याच्यातून सुद्धा. असं काय म्हणजे तुम्हाला आता बरोबरीची जोड लावायची का? आम्ही मागायला लागलं की फक्त फरक करून सांगायचा, ओबीसीतून आरक्षण मागितलं फरक सांगायचा, ईडब्ल्यूएस खूप चांगलं होतं. अरे ओबीसी आरक्षणात आमच्या गोरगरिबांच्या योजना येतात, योजना भेटतील लोकांना शिक्षणात आहे, नोकरीत मिळेल आणि टिकाऊ आहे आणि परत हक्काचं आहे ना. हक्काचं सोडून बटाईदी वावर करायचं कोणी सांगितलं? हक्काचं वावर सोडून द्यायचं, वगैरे लोकांचे दावतं हाणत बसायचं, कामान धावाचं. काय भूषण आहे त्याच्यात? ते 10% आरक्षण टिकणार नाही. काय भूषण आहे त्याच्यात? हे आम्हाला 10% दिलं कशाला? कोणत्या दिवशी जाईल माहितीये का? आपलं हक्काचं रान आहे, ते आपलं हक्काचं असावं, त्याच्यात आपण रात्रंदिवस राबू शकतो. लोकांच्या रानात रात्रंदिवस राबून उपयोग काय? ती कधी आपल्या हक्क काढून घेऊ शकतो. त्याचं वावर एकदा नीट झालं तर ते म्हणू शकतो चल जा माझ्या वावराच्या बाहेर. काय करायचं मग? आपलं हक्काचं सोडून कोणी धंदे शिकले? हा का आम्हाला असंच मोठे पण शिकेल हमेशा, तुम्ही आमकेच येतं, तुम्ही तमकेच येतं, तुम्हाला याचं काय करायचं त्याचं काय करायचं, तुम्ही पाटीलच राहा, मराठाच राहा, शेतकऱ्या कुणबी झाल्यावर शेतकरी, कुणबी म्हणजे शेतकरी झाल्यावर का मराठा राहत नाही माणूस? बाकीच्या मराठ्याजवळ शेती नाहीत का? कुणबी जवळ का शेती नाही का? आणि शेतकरी शब्दाची काय लाज आहे? मग का मराठा राहत नाही? काय कुळं बदलते त्यांनी? कुळं बदलले का? काहीतरी उघड डोक्यात घालतात आमच्या लोकांच्या. आणि मग त्या लोकांना असं वाटतं का असं होतं काही? काही नाही. आमच्या हक्काचं ओबीसीतलं आरक्षण आहे ते आम्ही घेणार आहेत आणि घेतलंय, सोड राहील. हे खरं आहे का की ईडब्ल्यूएस आरक्षण नाकारण्याच्या संदर्भातली भूमिका राजकीय आरक्षण ईडब्ल्यूएस मध्ये नाहीये आणि राजकीय आरक्षणासाठी ओबीसी आरक्षण हवाय मराठा समाजाला, हे खरं आहे का? हे तुमच्या आमच्या सारख्या चाबऱ्याचं मत आहे. इथं महत्वाचं सोडून द्यायचं आणि एकावरच बोट ठेवायचं. आता हागल्याला जागेवर डास बसतच ना. मग तुम्हाला जे नाही तीच जागा दाखायची सवय लागली, त्याला आम्ही काय करावं? इकडे बाकीची दुसरी चांगली जागा दाखवा ना. आरक्षणामुळे नोकऱ्या लागायला लागल्या, योजना यायला लागल्या, घरकुलं यायला लागले, पंचायत समिती जिल्हा परिषदच्या योजना यायला लागल्या, गोरगरिबांना कृषीच्या सिंचनाच्या शेतीसाठी योजना यायला लागल्या, पोरींना शिक्षण घेता यायला लागलं, फीस कमी लागायला लागली, नोकऱ्या लागायला लागल्या. हे दाखवा ना. एकच कोपरा दाखवते तेवढा जिनास काय ते होत. म्हणजे तुम्हाला येऊन जाऊ तिकडे लोटायचं राजकारणाकडे, उठलं सुटलं की राजकारणाकडे लोटायचं. काय भूमिका आहे ती? फक्त दूषित मनं करायची मराठ्यांची.
बरं. की तुम्हाला राजकारणासाठी पाहिजे का कायसाठी पाहिजे, कायला पाहिजे राजकारणासाठी? हम्म. बाकीचे फायदे सांगा ना, याच्यापासून हे फायदा आहे तेवढंच एक धरून बसलेत. आम्हाला मराठ्याला कळतं ना कोणत्यात काय फायदा आहे. आता आम्ही आमचं समजून घेतलेलं आहे भाऊ, याच्यात योजना आहेत. कुणी किती गैरसमज केला, राजकारणासाठी मागत येत, पुढं कायसाठी मागत येत, ईडब्ल्यूएस लय चांगलं होतं आणि एससीबीसी लय चांगलं आहे आणि आता हे राजकारणासाठी मागतं. आमच्या मराठ्याला सगळं कळतं कोणतं चांगलं आहे. आम्ही आमचं मिळवतोय, मिळवणार आहेत, त्याच्यात काही शंका नाही. आणि ओबीसीच पाहिजे आम्हाला, ईडब्ल्यूएस आम्ही रद्द केलेलं नाही. तुमच्या आंदोलनाच्या नंतर खरं तर जो राज्य सरकारनं जी आर काढला त्या जी आर मध्ये गॅझेट लागू करण्याच्या संदर्भात सांगितलं गेलं आणि त्यामुळे विशेषतः मराठवाड्यामध्ये एक प्रकारचा आरक्षणाचा गोंधळ निर्माण झालाय का? कारण आता बंजारा समाज उभा राहिला, वंजारी समाजातल्या काही लोकांनी मागणी केली, बाकी भटक्या विमुक्तांचे आंदोलन आझाद मैदानावर सुरू आहे. ते म्हणतात आम्हाला एसटी मध्ये द्या, आम्ही ट्राईब हाऊस आणि आम्हाला तिथं दिलं पाहिजे. हा सगळा गोंधळ कसा निस्तारायचा? तुम्हाला वाटतं का की एक ते गॅझेट लागू केल्यानंतर पूर्ण मराठवाड्यामध्ये आरक्षणाचा गोंधळ उडालाय? नाही नाही, गोंधळ कशाचा उडाला? जे आहे ते आहे, सत्य नाकारता येत नाही कोणाला. सत्य नाकारलं तर तो माणूस टिकू शकत नाही. उदाहरणार्थ छगन भुजबळ, त्याला सत्य नाकारायचं नाही, फक्त अफवा सोडायच्या, गैरसमज सोडायचे. आणि आपल्या जीवावर आलं, बेतलं का आपण खोटारडे येत असं ठरायला लागलं की राजकारणी नेत्यावर ढकलून द्यायचं, मराठ्याच्या नेत्याला प्रश्न विचारायचे. जसं रडकुंडीला आलं ना, रडकं येते. मग हे असं करतं, सत्य लपवायचा प्रयत्न करतं, सत्य लपत नसतं. आता त्याच्यात जर बंजारा समाजाच्या नोंदी असतील, काय हरकत त्यांना द्यायला? का ते माणसं नाहीत? त्या नुसतंच तोडायचे का आयुष्यभर? त्यांच्या आईबापाच्या मोडीन कमरं ऊस तोडू तोडू काय फरक पडला का? सावत येते. त्यांच्या जर नोंदी असेल तर त्यांना द्यायला काय हरकत आहे? कोणाची नोंद असतो द्या ना, द्या ना. ज्याला नोंदी नाही त्याला बरं वाटीत बसली कामान धामाची. कोणाच्या नोंदी आहे त्याच्यात? कोणाच्याच नाही. 16% आरक्षण तर खाऊन मोकळं झालं आमचं आरक्षण आहे ते 1994 घेतलेलं. राजकीय स्वार्थापोटी ठातूर मातूर जी आर काढला आणि लगे वाटप करून टाकलं आमचं 16% आरक्षण. मंडळनं तर तुम्हाला 14% दिले, त्याच्यावरच बोला फक्त तुम्ही. पुढे बोलायचं काय अधिकार आहे तुम्हाला? बोगस आरक्षण खाता. आता कोणी बोलत नव्हतं त्याच्या विरोधात, सरकार बी नाही, कोणी लोक बी नाही. पण तुम्ही आमचे आधार घेऊन, म्हणजे हैदराबाद गॅजेटचा आधार घेऊन जर जी आर काढले, त्याच्यावर जर बोलत असलात तर आम्हाला 94च्या जी आरवर बोलावं लागेल. इंदिरा साहनी जजमेंटला, सुप्रीम कोर्टाला, केंद्रीय मागासवर्ग आयोगाला 2% 50%चे वर्ष मान्य नाहीये, त्याच्यावरही बोलणार आता आम्ही. 52% कसं काय? 16% दिलं कसं काय? काय काय निकष लावले? कोणत्या मागास जाती सिद्ध झाल्या? काय निकष लावले त्यांना? त्यांचे व्यवसाय काय तर बघू द्या ना आम्हाला. म्हणजे आम्हाला जर फरक कळलं आमच्या व्यवसायात त्यांच्या व्यवसायात काय बदल. 180 जातीच्या 450 झाल्या कुठून झाल्या? पोटजाती उपजाती म्हणून. मग मराठीची पोटजात कुणबी होत नाही का? आमचे व्यवसाय एक नाहीत, रोटीबिटी व्यवहार एक नाहीत, परंपरा एक नाहीत, सणवार एक नाहीत, आमचे कुळ एक नाहीत, आमचे नातेसंबंध एक नाहीत, काय एक नाही आमचं. म्हणजे तुमचं ते चालतं. ही कोणती भूमिका? हे दुटप्पी भूमिकेमुळं मराठी शाणे झाले आता की हे आपल्याला फसवत गेले. आमचा ते पाहुणा ते घातला पोटजात म्हणून, आमचा ते स्वयरा घातलेच पोटजात उपजात म्हणून. आहात काय आमचे सावत आहेत का? मग आम्ही नाहीत का तसे? तसं म्हणून नाही आहेत का? हे बघा, असले तुम्ही तुमचं असलं राजकारण आता चलत नाही आणि चलवून देत नाहीत. तुमचं सगळा बेगडीपणा आता उघडं पाडलेला. तुम्ही समाजाच्या समोर उघडे पाडलेले आहेत. तुम्हाला समाजाला दाखवायला नाक राहिलेलं नाही. तुमचा खोटरडापणा विचारतोय विभागान कसा. मराठी जर ओबीसीत आले, इथून मग एससीबीसीत होते, आता 50% येणार आहेत. पहिलं ते सोडून द्यायचं का? तू नव्हतं घेत 50% ओपनच्या? येत नव्हता. ओबीसीचं आरक्षण खाय, इकडं ओपनचं खाय, तेव्हा चालत होतं. आमचं दुखत होय तेवढं. काय भाषा आहे राव? तुमच्या आंदोलनानंतर जो जी आर काढला त्याला चॅलेंज करण्यात आलेला आहे. 2 याचिका त्याच्याबद्दलच्या दाखल करण्यात आलेल्या आहेत. तुम्हाला काय वाटतं, आता हा जी आर टिकवणं सरकारच्या समोरची मोठी जबाबदारी आहे? तुम्हाला काय शब्द दिला? सरकार टिकवणारच आणि ते टिकणारच आहे. यांचे जी आर साध्या 2 वेळेवर काढलेत आतापर्यंत. 67 पासून 1989 पर्यंत, त्याच्यानंतर आता 2012 पर्यंत ज्या ज्या पोटजाती उपजाती घातल्या एक वेळेवर जी आर काढलेले त्यांनी. आमच्याला हैदराबाद गॅजेटचं महसुली दस्तावेजाचे पुरावे, सरकारी नोंदीचे पुरावे, कोणाच्या बापाला काय होत नाही तिथं. किती खेटू द्या तुम्ही, सरकारची जबाबदारी आहेत ना. मुख्यमंत्री फडणवीस साहेब टिकवतील, मराठ्यांचा रोष अंगावर घ्यायचा का नाही ते ठरवतील. आणि शिंदे साहेब येतं, विखे पाटील साहेब येतं, आहेत ना, भरपूर आहेत. त्या सामंत साहेब आहेत, शंभूराजे साहेब येतं, सगळेजण लढतील ना. सरकारची जबाबदारी ते टिकवणं आणि आम्ही बी चाललो ना.
आम्ही बी चाललो आता. आम्ही पुढच्या आठवड्यात आम्ही सुद्धा आता चॅलेंज करतो ना 1994चा GR. कसं काय चॅलेंज होत नाही? आमचा आधार असून जर चॅलेंज होतोय तर तुमचा बिना आधाराचा कसं करा तो बघतो ना आता. छगन भुजबळला ओबीसीचं वाटोळच करायचंय ना, त्याला आमचा नाविलाज आहे. आम्ही आतापर्यंत असल्या भानगडीत पडलो नाही. आणि IBM लोकमतला प्रामाणिक सांगतो मी, आम्हाला आणखीनही 16% आरक्षण 1994ला दिलेलं चॅलेंज करायचं नाही. गरीबाचं वाटोळं करायचं नाही, आमची इच्छा नाही. इतके नाश्ते आम्ही नाहीयेत. तुमच्या छगन भुजबळला गोरगरीब ओबीने सांगा, ओबीसी सांगा नीट राय, तो ह्यामुळे आमचं सगळं वाटोळं होईल. हे 16 जाईल, 50%च्या वरचं 2% म्हणजे ते 2 आणि हे 16, 18% आरक्षणाचा देवारा करशील तू. ते 200 जातीचं वाटोळं करून ठेवशील, तू शांत राय. कारण आता इथून मागं आम्ही म्हणायचं जाऊ द्या गरीबाच्या लेकर खाते काय करायचं, पण आता हे आम्ही गरीब नाहीत का मग? आमचं चॅलेंज करून आमचं वाटोळं करायला लागला. आम्ही कागद आणले ते काय आम्ही कागद दाखवतो तुम्हाला. आम्ही सुरू केला आता 67 पासून 54 पासून 2 पर्यंत. कारण आता कोर्टात छटायचं म्हणल्यानंतर आम्ही बी पुऱ्या ताकदीनं उतरणार आहेत ना. आमचे काही कागदपत्र जमा करायचे राहिले होतील, आम्ही बी तयारी सुरू केली ना. आता हो दे, आता काय व्हायचं ते होईच आता. मग कारण आमचं नियतीनं, कायद्यानं, संविधानानं, घटनेला जे मान्य येते, आयोगाला ज्या मान्यते निकष मान्य आहेत, ते सगळ्या तरतुदी पूर्ण केल्या, तरी आमचं टिकून द्यायला. आता आम्ही हैदराबाद गॅझेटियरचा आधार घेऊन GR काढला तरी तुमचं पोट दुखत. मग आता आम्ही नाही दम खात, हो दे काय व्हायचं तर GR बघतो, चॅलेंज करतो का नाही. तुम्ही अंमलबजावणीच्या साठी आग्रही होता. तुम्ही 17 सप्टेंबरच्या बद्दलची तारीख सुद्धा दिलेली होती. पण विखे पाटील असं म्हणतायत की थोडं धीरानं घ्या, श्रद्धा सबुरी महत्वाची असं ते एक प्रकारे सुचवतायत. अंमलबजावणीच्या साठी वेळ लागेल असं ते म्हणतायत. तुम्ही सरकारला तो वेळ देणार आहात? श्रद्धा सबुरी घेतली म्हणून किती दिवस चाललं, नाही तर असे करोडो लोक मुंबईत घेऊन गेले तर कुणी गोंधळ घालून भांडण करून माघारी आला असता. दोनदा सिद्ध करून दिलं देशाला बी मुंबईला बी. आम्ही आम्हाला फक्त आरक्षणाची गरज आहे, राजकारण करायचं नाही. आम्हाला राजकारण करायचं असतं तर GR घेतल्यावर सुद्धा गोंधळ घातला असता. आम्ही तसले लोक नाही आहेत. आम्हाला देणं घेणं नाही त्या राजकारणाचं, किंवा कोणाला टार्गेट करायचं म्हणून काम नाही करत. मी तरी नाही करत कमीत कमी. तुम्ही म्हणताय गोंधळ घातला नाही. मी तुम्हाला भुजबळ काय म्हणतायत एकदा दाखवतो. भुजबळांचा आता नुकताच बाईट आला आपण बोलत असतानाच. भुजबळ म्हणतायत की मराठ्यांनी मुंबईत जाऊन गोंधळ घातला. ऐकूया ते काय म्हणतात. मी त्याच्यावर तुमची प्रतिक्रिया घेतो. गेले तेलंगणामध्ये इकडं तिकडं हैदराबाद सगळे 2-2.25 लाख त्यांनी दिले. आता हे म्हणतात सगळ्या मराठ्यांनाच मिळालं पाहिजे. अरे काय. आणि मग त्याच्यानंतर हे अशा प्रकारचे जे आहेत 3-4 दिवस काय हैदराबाद मुंबई शहरामध्ये घातला आपल्याला माहिती आहे. मागच्या वर्षी अख्खं बीड जाळलं या जरांगीच्या कार्यकर्त्यांनी. आणि यावर्षी मुंबईमध्ये काय, आणि त्या रेषेवर खाली हा GR निघाला. आणि हा GR आहे हा ओबीसींच्या मुळावरचा आहे असं आमचं म्हणणं आहे. आम्ही ते मुख्यमंत्र्यांना सुद्धा कळवलं. हायकोर्टात सुद्धा लोक राहतात राहणार. आम्ही 74 जाती आहेत. आता इथं जे आहे. ठीक आहे, ऐकलं ते काय म्हणाले, तुमची प्रतिक्रिया. ते लय येडे राव. ते काय ते ना इथं त्याला संस्कृती कळती का? ते इथं नाहीच पाहिजे बघा. तिकडं पाहिजे नागालँड, तिकडं नेपाळ असल्या इकडं पाहिजे. तिकड्या लोक शोभत होती. आता चष्मा लावलाय काळा भांगार, तिकडच्या लोकांचं शोभत होती. तिकडेच पाहिजे जाणार, इकडं काही कामाचं नाही. त्याला संस्कृती कळती का? त्याला गोंधळ म्हणतात का? गोर गरीब मराठ्यांचे ते खेळ आहेत. आपले लेकरं हलग्या वाजवतेत, कुठं लय जेम खेळते. ही संस्कृती आहे. एक प्रकारे थोडक्यात आंदोलनाच्या माध्यमातून आंदोलनही केलं आणि मुंबई पण जिवंत करण्याचं काम गोरगरीब मराठ्यांच्या लेकरांनी केलं. विचारानं जिवंत करण्याचं काम केलं. नसतं उठलं रोज त्यांचं असं असतं, बंगल्यात जाईन, बंगल्यातून उठलं की नोकरीला जाय. एक नवीन नवीन संस्कृती त्यांना महाराष्ट्रातले बघायला मिळाले, हसणं खेळणं बघायला मिळाले. हे पण एक जीवन आहे बुवा. मेन मालक खरे मुंबईत आता शिकायला ते आलेले, ते पाहुणे आहेत मुंबईत आलेले. त्याने दाखवलं बाबा आमची महाराष्ट्राची, ग्रामीण महाराष्ट्राची संस्कृती अशी. त्याला हे गोंधळ म्हणतंय, किती गेलेले. याला गोंधळ कशाला म्हणजे हेच कळत नाही. याला पिऊन गोंधळ घालाय सवय, ते गोंधळ याने बघितले असतील. याला हे आपल्या महाराष्ट्रात शोभतच नाही बरं. याला संस्कार संस्कृती काही कळतच नाही. तिकडेच पाहिलं नागालँड फांगालँड नसतेच का तिकडं. नेपाळ फेपाळात असं सोडून दिला पाहिजे हे जाणार तिकडं नेऊ. पण तुम्हाला असं वाटतं की आता राज्यातली जी सगळी आरक्षणाची स्थिती आहे, या स्थितीतनं समाजामध्ये
तणाव निर्माण होतोय, हा तणाव कुठेतरी निवळणं गरजेचं आहे. सगळ्या नेत्यांनी, सगळ्या जातीच्या नेत्यांनी थोडीशी भाषा आपली सुधारणं गरजेचं आहे. त्यांना सुधारल्यावर चांगलं होईल ना. मग तिथं गोरगरीब मराठ्याचं, गोरगरीब ओबीसीचं चांगलं होईल ना. चांगलं होऊन नाही द्यायचं. त्यांनी जर भाषा सुधारली तर ते चांगलं होईल ना. मराठ्याला आरक्षण द्या म्हणले तर मग एकोपा राहील. गुन्ह्या गोविंदाने एकमेकाच्या गळ्यात हात टाकून हिंडते, ते हिंडले नाही पाहिजे. कारण मराठ्यांच्या जर हक्काच्या नोंदी आहेत आणि हे जर 4-5 नेते आहेत ओबीसीचे, हे जर म्हणले नोंदी आहेत म्हणल्यावर द्या यार त्यांना. गॅजेटियर आहेत का त्यांचे हैदराबादचं, सातारा संस्थांचं, देऊन टाका. उगा आड ओपण्यात काहीच नाही. शेवटी भाऊ भाऊ आहेत ना, लहान मोठा भाऊ म्हणतो ना आपण एकमेकाला. मग जाऊ दे. हा, तुम्ही त्यांच्या नोंदी नसल्यानंतर देऊ नका, हे आमचंही म्हणणं आहे ना. पण नोंदी असून त्यांचं गॅजेटियर आहे. मराठवाड्यातला सगळा मराठा कुणबी गॅजेटियर नुसार, सातारा संस्थांच्या गॅजेटियर आणि बॉम्बे गव्हर्नमेंटच्या गॅजेटियर नुसार सातारा, कोल्हापूर, सगळे, सोलापूर पासूनचे सगळे जिल्हे, अहिल्यानगर पासून पुणे ते सगळे जिल्हे यायला लागले चांगली सही. काय हरकत आहे द्या म्हणायला. किती एकोप होईल, गळ्यात पडते ना दुसऱ्या दिवशी लोक एकमेकाच्या. पण याच्यात मग त्याचं राजकारण भागत नाही ना. त्याच्याशिवाय ओबीसीचं वाटोळ होत नाही, त्याशिवाय मराठ्याचं वाटोळ होत नाही. आणि मग यांचं भागत नाही, मग द्यायचं झुकून. गरीब ओबीसीला बिचारायला काय कळत नाही. मग गरीब मराठ्याचा वापर करायचा आमच्या नेत्यांनी आणि त्यांच्या नेत्यांनी. यांचं भागलं. गरीब ओबीसी नाही म्हणायला पाहिजे आपल्याला आरक्षण आहे, त्यांच्या नोंदी आहेत ना, मिळू द्या त्यांना. नेत्याला असंच उड्या हाणून द्या, कोंकड हाणायचं तिकडं. काहीच होत नाही. तुम्ही जर विनाकारण ते स्टंट करतात काही बी आणि मग त्या स्टंटाला बळी पडून तुम्ही जर विनाकारण आपल्या ओबीसीच्या मराठ्याच्या एकमेकाच्या नाराज अंगावर घेणार असल्यास याला कोणीच काही करू शकत नाही. हा तुम्ही समजून घ्या. तुम्ही समजून घ्या की मराठ्यांच्या नोंदी सापडल्या, त्यांना दिलं पाहिजे. ओबीसीचे लेकरं काय, मराठीचे लेकरं काय वेगळे नाही. ह्या भूमिकेत आलो काहीच नाही राहिलं महाराष्ट्रात. सगळे शांतता कुंकडवी. पण तुम्हाला एक वाटतं असं की जर समजा संपूर्ण मराठा समाज ओबीसीमध्ये आला तर त्याचं सब कॅटेगरायझेशन करून आपल्याला सगळ्यांना त्याच्यात सामावून घेता येऊ शकेल? एक पर्याय असा सुद्धा आहे का? पहिलेच आहेत ना मराठे, हे पहिलेच आहेत. याचं जर म्हणणं आहे 60% ओबीसी आहे तर मराठा धरून आहे. मराठा पूर्वीपासून आरक्षणात आहे हो. फक्त तितक्या खोल घरात कोणी घुसत नव्हतं. मराठा आता गॅजेटियर निघालं, सरकारी दस्तावेज निघाला, सातारा संस्थांचं गॅजेटियर निघालं, ज्यांना 90 दिलं, गॅजेटियर 80चे 81चे 1800. याच्यावर कळत नाही का गोरगरीब ओबीसीला? यांच्या जुन्या नोंदी आहेत, यांच्या जुने वावर आहेत, दिले पाहिजेत. आपण खेळीमिळे ना घेऊ. जमत नाही का? कुठं धक्का फिक्का काही लागत नाही. हे ना, हे याला खरंच लांब नेऊन सोडायला पाहिजे कुठंतरी. हे सगळं पचका करून टाकतंय. याच्यासारखा चाभरा माणूस नाही दुसरा कोणी. बरं, अजून एक प्रश्न सातत्यानं त्याच्याबद्दल बोललं जात आहे. आतापर्यंत MPSC, UPSC आणि पोलीस भरतीपासून सगळ्या ज्या परीक्षांचे निकाल आले त्याच्यामध्ये SCBC आणि EWSचं कट ऑफ हे कायम ओबीसींच्या खाली आहे. जर मराठा समाज सरसकट ओबीसीमध्ये गेला तर ते ओपनच्याही पुढे ओबीसीचं जर हे गेलं, कट ऑफ गेलं, तर मग मराठा समाजाला काय फायदा होईल? म्हणजे ना ओबीसीचा फायदा ना मराठा समाजाचा फायदा, अशा प्रकारची मांडणी केली जाते. तुम्हाला ती मान्य आहे का? नाही, पुन्हा मी तेच सांगतो की EWS आम्ही कुणाला रद्द करा म्हणून सांगितलं नाही. SCBC दिलं आणि ते रद्द केलं. पुन्हा तुमच्याकडून आणि सरकारकडून गोरगरीब मराठ्यात समज नको. 50 वेळेस तेच फरक सांगायचा. आणि आता कुठंतरी आम्ही ओबीसी चाललो तर लोकांची मनस्थिती झाली पाहिजे, नको बाबा आपल्याला मग ओबीसी आरक्षण. म्हणजे पुन्हा तुमचा डाव तुम्ही यशस्वी केला. असं बोलून तुमची चाणक्य नीती वापरली, तुमची हुशारी वापरली, तुम्ही मराठीवर पुन्हा डाव टाकले, षडयंत्र केले, रचले, ते यशस्वी केले. असं सांगून MPSC चमकं, UPSC चमकं झालं. EWS मुळे इतका कट ऑफ कमी आला, मग ते जास्तच झाला. मग ओबीसीत गेल्यामुळे मराठ्याला काय मिळेल? मग मराठ्यांची बुद्धिभेद करायचा. मग मराठ्यांना पुन्हा वाटलं पाहिजे EWS चांगलं का काय, SCBC चांगलं का काय. आणि पुन्हा हे घ्यायला लागलो की याचा कट ऑफ आणखीन वर सारखा. मग पुन्हा म्हणायचं ओबीसीच बरं होतं, पण तेव्हा हातातून गेलेला. त्याच्यामुळे आम्ही एका रस्त्याने चाललो, आम्हाला चालू द्या. उगा तुम्ही लोक कुणी सरकारचं ऐकून मराठ्यात अशा 2 फाका होत्या, 2 भाग होतील असा गैरसमज पसरू नका. जे काय होईल ते आमचं होईल, आम्ही आमचं बघू. आम्हाला ओबीसीच आरक्षण घ्यायचं. विषय संपला. ठीक आहे. खूप खूप धन्यवाद. तुम्ही न्यूज 18 लोकमतशी बोललात त्याबद्दल. तर मनोज जरांगे पाटील हे ठाम आहेत आपल्या भूमिकेवरती आणि मराठा समाजाचं हित ओबीसीमधल्या आरक्षणातच आहे, अशा प्रकारची भूमिका त्यांनी पुन्हा एकदा ठामपणे मांडली आहे. खूप खूप धन्यवाद. तुम्ही न्यूज 18 लोकमतशी बोललात त्याबद्दल.